Okay, dear children, we are going to study the article of meteorology today. Okay, from science to chapter number 9, environmental management. What do you mean by meteorology? Meteorology म्हणजे हवामानशास्त्र. Meteorology म्हणजे काय? हवामानशास्त्र. The science that studies the interrelationship between various components of air, natural cycles, geological movements of the earth and climate is called meteorology. बघा काय डेफिनेशन? द सायन्स दॅट स्टडीज द इंटररिलेशनशिप, द सायन्स सी हियर, the science that studies the interrelationship between the various components of air, natural cycles, geological movements of the earth and climate is called meteorology. म्हणजे नैसर्गिक चक्र, जिओलॉजिकल मुवमेंट म्हणजे भौगोलिक हालचाली, बरोबर आहे, पृथ्वीवरच्या आणि वातावरण यांच्यामध्ये जे परस्पर संबंध असतात त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय? तर विज्ञान म्हणजे मेटेरिओलॉजी. ओके, नाउ सी, मेटेरिओलॉजी इन्क्लूड्स द स्टडी ऑफ स्टॉर्म्स, क्लाउड्स, रेनफॉल, थंडर, लाइटनिंग एटसेट्रा. Depending upon the such factors, weather forecasts are made. They are also useful to common people, farmers, fisheries, aviation services, water transport and various other organizations. बघा, मेटेरिओलॉजी म्हणजे हवामानशास्त्रामध्ये कशाचा समावेश होतो? स्टडी ऑफ स्टॉर्म्स म्हणजे वादळांचा अभ्यास होतो. क्लाउड्स म्हणजे ढग कुठे येणार आहेत कुठे नाही. रेनफॉल म्हणजे पर्जन्यवृष्टी. थंडर, लाइटनिंग. थंडर म्हणजे काय? थंडर म्हणजे ते कडड हे काय विजा चमकणे. लाइटनिंग म्हणजे विजा चमकणे. थंडर म्हणजे सोसाट्याचा वारा, वादळ इत्यादीचा जो अभ्यास आहे तो मेटेरिओलॉजी म्हणजे हवामानशास्त्रामध्ये होतो. डिपेंडिंग अपॉन द स्टडी ऑफ सच फॅक्टर्स वेदर फोरकास्ट आर मेड. आणि अशा घटकांचा अभ्यास करूनच हवामानाचा अंदाज वर्तवला जातो. वेदर फोरकास्ट म्हणजे हवामानाचा अंदाज. वेदर फोरकास्ट म्हणजे काय? वेदर फोरकास्ट म्हणजे हवामानाचा अंदाज. ओके, दे आर ऑल्सो युजफुल टू कॉमन पीपल. हे सुद्धा सामान्य जनतेला फार महत्त्वाचं असतं. फार्मर्स, फिशरीज, एव्हिएशन सर्व्हिसेस, वॉटर ट्रान्सपोर्ट अँड व्हेरियस अदर ऑर्गनायझेशन. वेदर फोरकास्ट अजून कोणाकोणाला उपयोगी असतं? कॉमन पीपल म्हणजे आपल्यासारखे लोक, फार्मर्स म्हणजे शेतकरी, फिशरीज म्हणजे मच्छीमार करणारी लोक, एव्हिएशन सर्व्हिसेस म्हणजे विमानाचे सुटे भाग बनवणे किंवा विमानाची सेवा देणारी जे क्षेत्र आहे ते तिथल्या लोकांना, वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणजे जलवाहतूक अँड व्हेरियस अदर ऑर्गनायझेशन आणि इतर अनेक संघटनांना याचा मेटेरिओलॉजीचा काय होतो? उपयोग होत असतो. बघा, institutes at the work, the World Meteorological Organization was established by the United Nations Organization on 23rd March 1915. The organization plays an important role in food security, water management, transport and communication. बघा, त्याच्यानंतर बघा, इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारताचं हवामानशास्त्राचं खातं, बरोबर, भारतीय हवामानशास्त्राचं खातं विभाग. द इंडिया मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंट वॉज फाउंडेड बाय द ब्रिटिश इन 1875 ॲट शिमला. भारतीय हवामानशास्त्राचं जे खातं आहे ते 1875 ब्रिटिशांनी पहिल्याने शिमला येथे काय केलं? स्थापन केलं. इट्स हेड ऑफिस इज ॲट पुणे अँड रिजनल ऑफिसेस आर ॲट मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर अँड दिल्ली. त्याचं जे मुख्य ऑफिस आहे म्हणजे हेड ऑफिस आहे ते पुण्याला आहे आणि त्याचं रिजनल ऑफिस म्हणजे जे विभागीय कार्यालय आहेत ते कुठे आहेत? मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर आणि दिल्लीला आहेत. मॅप्स आर प्रिपेअर्ड एव्हरी डे विच इंडिकेट द डेली प्रेडिक्शन्स अबाउट द वेदर. बरोबर, दर दिवशी काय केले जातात? मॅप्स म्हणजे नकाशे तयार केले जातात आणि त्यावरून हवामानाचा दररोजचा अंदाज वर्तवला जातो. सच मॅप्स आर प्रिपेअर्ड अँड पब्लिश ट्वाईस एव्हरी डे इन 24 hours. अशा प्रकारचे जे नकाशे आहेत ते 24 तासात दोन वेळा बनवले जातात. इन दिस इन्स्टिट्यूट रिसर्च गोज ऑन कंटिन्युअसली ऑन व्हेरियस अस्पेक्ट्स लाईक इन्स्ट्रुमेंट्स फॉर क्लायमॅटिक रिडिंग्स, प्रिडिक्शन्स अबाउट क्लायमेट मेड युझिंग रडार, प्रिडिक्शन्स अबाउट क्लायमेट रिलेटेड टू सेस्मॉलॉजी, प्रिडिक्शन्स रिगार्डिंग रेनफॉल बाय सॅटेलाइट्स, एअर पोल्युशन एटसेट्रा. बरोबर, या अशा प्रकारचे जे इन्स्टिट्यूट आहेत, बरोबर, त्याला वेधशाळा असं म्हणतात. त्याच्यामध्ये म्हणजे उत्तम प्रकारची ते कामगिरी करत असतात. त्याच्यामध्ये आधुनिक उपकरणं असतात
त्या उपकरणांच्या सहाय्याने क्लायमॅटिक रिडिंग्स म्हणजे त्यांना हवामानाचा अचूक अंदाज वर्तवता येतो. प्रेडिक्शन्स अबाउट क्लायमेट मेड युजिंग रडार म्हणजे काय, रडारचा वापर करून त्यांचे प्रिडिक्शन म्हणजे हा अंदाज वर्तवला जातो. प्रिडिक्शन्स अबाउट क्लायमेट रिलेटेड टू सिस्मोलॉजी म्हणजे काय, भूकंपासंदर्भित भूगर्भासंदर्भात काही हालचाली होत असतील, काही भूकंप येणार असेल तर त्या संदर्भात प्रिडिक्शन म्हणजे अंदाज वर्तवला जातो. प्रिडिक्शन्स रिगार्डिंग रेनफॉल बाय सॅटेलाइट्स म्हणजे उपग्रहाच्या सहाय्याने पर्जन्यवृष्टी जी होत असेल त्या पर्जन्यवृष्टीचा अंदाज वर्तवला जातो. हवा प्रदूषणाचा अंदाज वर्तवला जातो, इत्यादीचा अंदाज वर्तवला जातो. Okay, the India Meteorological Department provides important information regarding weather and climatic conditions to other departments like aviation, shipping, agriculture, irrigation, marine oil exploration and production etc. बरोबर. भारतीय हवामान खातं जे आहे ते महत्त्वाची जी इन्फॉर्मेशन आहे, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे हवामानाची आणि वातावरणाची, हवेची, ती इतर खात्यांनासुद्धा पुरवतं. म्हणजे इंडिया मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट प्रोव्हाइड्स इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग वेदर अँड क्लायमॅटिक कंडिशन टू द अदर डिपार्टमेंट्स लाईक एव्हिएशन, शिपिंग, ॲग्रिकल्चर, इरिगेशन, मरीन ऑइल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन ॲटसेट्रा. म्हणजे भारतीय हवामान खातं महत्त्वाची जी माहिती आहे हवामानाची, हवेची आणि वातावरणाची ती इतर खात्यांना पुरवतं. ते जे खाते जसे विमानाचे सुटे भाग बनवणे किंवा विमानसेवा, शिपिंग सर्व्हिसेस म्हणजे काय, जे हे आपलं बोटीचे सुटे भाग बनवणे किंवा बोट वाहतूक, ॲग्रिकल्चर म्हणजे काय, कृषी विभाग, इरिगेशन म्हणजे जलसिंचन विभाग, मरीन ऑइल एक्सप्लोरेशन म्हणजे समुद्रातलं तेल शोधून काढणे आणि त्याची निर्मिती करणे, अशा प्रकारच्या खात्यांनासुद्धा ते महत्त्वाची माहिती पुरवतं. प्रेडिक्शन्स रिगार्डिंग कॅलॅमिटीज लाईक डस्ट स्टॉर्म्स, सँड स्टॉर्म्स, हेवी रेनफॉल, hot and cold waves, tsunami etc. are communicated to the various departments, all types of mass communication, media and all citizens. बघा, जर कोणती नैसर्गिक आपत्ती येणार असेल तर त्या नैसर्गिक आपत्तीची माहितीसुद्धा वेगवेगळ्या खात्यांना या मेटेरिओलॉजी डिपार्टमेंटकडून दिली जाते. बरोबर आहे की नाही. ऑल टाईप्स ऑफ म्हणजे कोणकोणती कॅलॅमिटीज आहे, नैसर्गिक आपत्ती. कॅलॅमिटीज म्हणजे आपत्ती, जसं डस्ट स्टॉर्म्स म्हणजे धुळीचं वादळ, सँड स्टॉर्म रेतीचं वादळ, हेवी रेनफॉल अतिपर्जन्यवृष्टी, हॉट अँड कोल्ड वेव्ज म्हणजे थंड किंवा उष्ण वातावरण, सुनामी लाटा इत्यादी संबंधी इत्यादी आपत्ती संबंधी येणाऱ्या आपत्ती ज्या आहेत, नैसर्गिक आपत्ती, नॅचरल कॅलॅमिटीज, त्यांच्या संबंधी जे कम्युनिकेशन म्हणजे त्याच्या संबंधी जी माहिती आहे ते वेगवेगळ्या खात्यांना पुरवली जाते. ऑल टाईप्स ऑफ मास कम्युनिकेशन मीडिया म्हणजे मास कम्युनिकेशन मीडिया म्हणजे काय, मास कम्युनिकेशन म्हणजे लोकांना जे बातम्या देतात दूरदर्शनवरती किंवा आकाशवाणीवरती त्याला मास मीडिया म्हणतात. त्याच्यावरतीसुद्धा त्या बातम्या पुरवल्या जातात जेणेकरून ते सर्व नागरिकांपर्यंत पोहोचेल. फॉर दिस पर्पज इंडिया हॅज लॉन्च सेव्हरल सॅटेलाइट्स इक्विप्ड विथ हाय क्लास टेक्नॉलॉजी. बरोबर. तर जगाचं आणि भारताचं प्रत्येक प्रदेशाचं जे आहे हवामान आणि तापमान त्याचा अंदाज देण्यासाठी, नैसर्गिक आपत्तींचा अंदाज देण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज असे सॅटेलाईट म्हणजे उपग्रह जे आहेत ते भारताने अवकाशात सोडलेले आहेत. ते उपग्रह सर्व त्या गोष्टींचा अभ्यास करतात, छायाचित्र म्हणजे फोटो घेतात आणि तशी माहिती मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे हवामान खात्याला पुरवतात आणि मग तिथून ते आपल्यापर्यंत म्हणजे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत येते. ऑब्झर्वेटरीज म्हणजे वेधशाळा. Observatories at several locations are doing excellent work in the analysis of the information received from the satellite. या उपग्रहांपासून मिळालेल्या माहितीचे ॲनालिसिस म्हणजे पृथक्करण आणि विश्लेषण करून ते काय केलं जातं, नागरिकांपर्यंत पोहोचवलं जातं. त्याच्यासाठी ऑब्झर्वेटरीज आर डुईंग द एक्सलंट वर्क. ऑब्झर्वेटरी म्हणजे वेधशाळा. ओके. Observatories at several locations are doing the excellent work in the analysis of the information received from the satellites. त्याच्यानंतर आहे मान्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रिडिक्शन. बघा, मान्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रिडिक्शन. द ट्रेडिशन ऑफ फोरकास्टिंग मान्सून सीझन इन इंडिया इज ओल्डर दॅन 100 years. बरोबर. म्हणजे मान्सून संबंधी जो अंदाज बांधला जातो भारतात तो 100 वर्षापूर्वीपासून मानला जातो. आफ्टर फॅमाइन ऑफ 1877, H.F. ब्लॅनफोर्ड, द फाउंडर ऑफ IMD, हॅज मेड सच प्रिडिक्शन फॉर द फर्स्ट टाईम, टेकिंग द स्नोफॉल इन द हिमालयाज ॲज अ पॅरामीटर फॉर धिस प्रिडिक्शन. फॅमाइन म्हणजे दुष्काळ. फेमाईन म्हणजे काय, दुष्काळ. बरोबर. फेमाईन म्हणजे दुष्काळ
म्हणजे 1877च्या दुष्काळानंतर एच एफ ब्लॅनफोर्ड जे आय एम डी म्हणजे काय, आय एम डी म्हणजे इंडियन मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंट. आय एम डी म्हणजे काय, आय एम डीचा फुल फॉर्म आहे इंडियन मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंट. जे इंडियन मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंटचे फाउंडर होते म्हणजे संस्थापक होते एच एन ब्लॅनफोर्ड. त्यांनी 1877च्या दुष्काळानंतर त्यांनी काय केलं, एक पॅरामीटर म्हणजे एक घटक म्हणून त्या घटकाचा अभ्यास करायचा म्हणून हिमालयामध्ये पडणाऱ्या स्नोफॉल म्हणजे काय, हिमवृष्टीचा त्यांनी अभ्यास करायचा ठरवलं. बरोबर. इन द डिकेड ऑफ 1930s द हिडन डायरेक्टर इन द डिकेड ऑफ द 1930s then the director of the IMD Sir Gilbert Walker has underlined the relationship between various worldwide climatic factors and Indian monsoon, and based on available observation and previous recordings related to this relationship he put forth a hypothesis regarding the nature of the monsoon. बघा इकडे लक्षात द्या. सर गिल्बर्ट वॉकर्ड ॲज अंडरलाईन द रिलेशनशिप बिटवीन द व्हेरियस वर्ल्डवाईड क्लायमॅटिक फॅक्टर अँड इंडियन मान्सून. म्हणजे सर गिल्बर्ट वॉकर यांनी काय केलं की जगामध्ये असलेल्या मान्सूनचे वेगवेगळे वातावरणाचे हवामानाचे घटक आणि भारतात जो मान्सून येतो त्या मान्सूनचे त्यांनी काय केलं, हे केलं रिलेशनशिप म्हणजे परस्पर संबंध मांडायचा प्रयत्न केला. अँड बेस्ड ऑन अवेलेबल ऑब्झर्वेशन अँड प्रिव्हियस रेकॉर्डिंग रिलेटेड टू हिज रिलेशनशिप ही पुट फोर्थ द हायपोथेसिस रिगार्डिंग द नेचर ऑफ द मान्सून. आणि मग मागचे काही अंदाज बरोबर आणि सध्याचे अंदाज हवामानाचे बरोबर, मागच्या नोंदी आणि सध्याच्या नोंदी यांचं त्यांनी काय केलं, रिलेशनशिप करून परस्पर संबंध करून एक हायपोथेसिस म्हणजे एक प्रबंध मांडला. हायपोथेसिस म्हणजे प्रबंध मांडला. आणि तो प्रबंध कशाच्या संदर्भात होता, इट वॉज रिलेटेड टू द नेचर ऑफ द मान्सून म्हणजे पर्जन्याच्या संदर्भात होता, पावसाच्या संदर्भात होता. बघा, विथ द इनिशिएटिव्ह ऑफ डॉक्टर वसंतराव गोवारीकर इन द डिकेड ऑफ 1990s मान्सून मॉडेल बेस्ड ऑन 16 वर्ल्ड वाईड क्लायमॅटिक पॅरामीटर वॉज डेव्हलप. बघा, डॉक्टर वसंतराव गोवारीकर भारताचे मोठे वैज्ञानिक होते. 1990च्या दशकात त्यांनी 16 जे जागतिक म्हणजे जागतिक कीर्तीवरचे बरोबर आहे की नाही, किंवा जगातले 16 जे हवामानाचे पॅरामीटर्स आहेत ते विकसित केले. क्लायमॅटिक पॅरामीटर्स म्हणजे हवामानाचे पॅरामीटर्स विकसित केले. दिस मॉडेल वॉज इन यूज फ्रॉम 1990 to 2002. हे जे मॉडेल आहे 1990 ते 2002 या कालावधीमध्ये काय होतं, म्हणजे वापरलं गेलं होतं. त्याच्यानंतर बघा आता इथे वेगवेगळे मॉडेल दिलेले आहेत. मान्सून मॉडेल्स, मॅथमॅटिकल मॉडेल, डायनॅमिक. बघा, व्हॉट इज द मान्सून मॉडेल. ओके, मॅथमॅटिकल मॉडेल, डायनॅमिक. Forecasts are made using with the help of the mathematical models which take into account estimates of the current weather related events and ongoing physical interactions between them. फोरकास्ट म्हणजे हवामानाचे जे अंदाज बांधले जातात ते मॅथमॅटिकल मॉडेलच्या सहाय्याने मांडले जातात. याच्यामध्ये कशाचा समावेश होतो तर सध्याच्या हवामानविषयक घडामोडी आणि सुरू असणाऱ्या जे भौतिक हवामानामध्ये जे भौतिक इंटरॅक्शन म्हणजे परस्पर भौतिक संबंध येतात, त्या घडामोडींमध्ये जे परस्पर भौतिक संबंध येतात त्यांचा अभ्यास केला जातो. डेटा अबाउट करंट क्लायमॅटिक पॅरामीटर इज मॅथमॅटिकली ॲनालाइज विथ द हेल्प ऑफ द परम सुपर कॉम्प्युटर. आणि तो जो डेटा आहे म्हणजे की ती जी माहिती आहे ती सध्याच्या क्लायमॅटिक पॅरामीटर म्हणजे सध्याच्या हवामानाचे जे घटक आहेत त्या घटकांबरोबर गणितीय दृष्टीने त्याचे विश्लेषण केले जाते परम कॉम्प्युटरच्या सहाय्याने, परम सुपर कॉम्प्युटरच्या सहाय्याने. व्हेरियस मॅथमॅटिकल मॉडेल्स बेस्ड अपॉन डेली जिओग्राफिक इव्हेंट्स आर डेव्हलप बाय द सुपर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. वेगवेगळे जे मॅथमॅटिकल मॉडेल आहेत बरोबर आहे दररोजच्या भौगोलिक घडणारे ते सुपर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीने विकसित केले जातात. त्याच्यानंतर हे होलिस्टिक मॉडेल. बघा, होलिस्टिक मॉडेल. इन दिस मॉडेल प्रिडिक्शन्स आर बेस्ड अपॉन द पॅरामीटर्स यूज्ड इन द अदर मॉडेल्स विच हॅव द ग्रेटेस्ट इफेक्ट ऑन द मान्सून. बरोबर, या मॉडेलमध्ये काय केलं जातं, प्रिडिक्शन्स म्हणजे अंदाज बांधले जातात कोणत्या घटकांविषयी की इतर मॉडेलच्या घटकांविषयी अंदाज बांधले जातात की ज्या मॉडेलमुळे काय होतं मान्सूनवरती मोठा परिणाम होतो. नाऊ डेज प्रिडिक्शन्स डिक्लेअर्ड बाय IMD मीन्स इंडियन मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंट आर कलेक्टिव्ह आउटकम ऑफ व्हेरियस मॉडेल. आताच्या दिवसामध्ये जे इंडियन मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये जे
एकत्रित म्हणजे जो निकाल आहे, रिझल्ट लागलेला आहे वेगवेगळ्या मॉडेलचा, तो म्हणजे हॉलिस्टिक मॉडेल. दिस इज कॉल्ड ॲज अ हॉलिस्टिक मॉडेल. Nowadays predictions declared by IMD are the collective outcomes of the various models. आता IMD म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटमधून जो अंदाज बांधला जातो, तो अंदाज वेगवेगळ्या मॉडेलच्या आउटकम्स म्हणजे वेगवेगळ्या मॉडेलचे निष्कर्ष असतात. दिस इज कॉल्ड ॲज अ हॉलिस्टिक मॉडेल. त्याला हॉलिस्टिक मॉडेल असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढचे मुलांना स्टॅटिस्टिकल मॉडेल. म्हणजे याचा अर्थ असा, इंडियन मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंटमधून जे आपल्याला फोरकास्ट किंवा हवामानाचे अंदाज दिले जातात ते वेगवेगळ्या मॉडेलचे असतात. वेगवेगळ्या मॉडेलचे एकत्रित अंदाज असतात, त्याच्यातला सार असतो. बघा पुढच्या मुलांना स्टॅटिस्टिकल मॉडेल. व्हॉट डू यू मीन बाय स्टॅटिस्टिकल मॉडेल? इन दिस मॉडेल करंट क्लायमॅटिक ऑब्झर्वेशन्स इन अ रिजन आर कम्पेअर्ड विथ अर्लियर पॅरामीटर्स सच एज ओशनिक टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड द नेचर ऑफ द मॉन्सून रेनफॉल ऑफ सेव्हरल इयर्स. या प्रकारच्या मॉडेलमध्ये काय केलं जातं, सध्याचे हवामानाचे जे अंदाज आहेत, करंट क्लायमॅटिक कंडिशन म्हणजे सध्याचे हवामानाचे अंदाज आहेत एखाद्या प्रभागातले, ते त्याच्या आधीच्या म्हणजे भूतकाळातल्या हवामानाच्या अंदाजाशी, त्या घटकांशी त्याची तुलना केली जाते. बरोबर आहे की नाही? कोणकोणते घटक आहेत ते विच आर द पॅरामीटर्स? ओशनिक टेम्परेचर म्हणजे महासागराचं तापमान, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे हवामानाचा दाब, अँड नेचर ऑफ द मॉन्सून रेनफॉल ऑफ सेव्हरल इयर्स. आणि काय की मान्सून रेनफॉल म्हणजे पर्जन्यवृष्टीचं अनेक वर्षांपासून जी होते आहे त्याचं स्वरूप काय आहे. दिस डेटा इज कम्पॅरेटिव्हली ॲनालाइज्ड बाय द स्टॅटिस्टिकल मेथड. आणि हा जो डेटा आहे, ही जी माहिती आहे, ती स्टॅटिस्टिकल मेथड्स म्हणजे काय, सांख्यिकी दृष्टीने काय केली जाते, त्याचं विश्लेषण केलं जातं. अँड प्रेडिक्शन्स आर मेड अबाउट द मान्सून इन द प्रेझेंट कंडिशन. आणि त्याबद्दल काय केलं जातं, पर्जन्यवृष्टीबद्दल म्हणजे मान्सूनबद्दल आता असलेल्या वर्तमान काळातल्या कंडिशनबद्दल काय केलं जाते, मग अंदाज मांडला जातो. बरोबर. त्याच्यानंतर आहे बघा, ऑलवेज रिमेंबर एनी मेटेरिओलॉजिकल मॉडेल डिपेंड्स अपॉन द इंटररिलेशनशिप बिटवीन पॅरामीटर्स यूज्ड इन द मॉडेल अँड द रिझल्ट्स एक्सपेक्टेड फ्रॉम इट. कोणते मेटेरिओलॉजिकल मॉडेल असतं ते कशावर अवलंबून असतं, इंटररिलेशनशिप म्हणजे परस्पर संबंधांवर अवलंबून असतं. कशावर? बिटवीन पॅरामीटर्स यूज्ड इन द मॉडेल अँड द रिझल्ट्स एक्सपेक्टेड फ्रॉम इट. तर ते परस्पर संबंध कशावर असतात, पॅरामीटर्स यूज्ड इन द मॉडेल, मॉडेलमध्ये यूज केलेले पॅरामीटर्स, घटक अँड रिझल्ट्स एक्सपेक्टेड फ्रॉम इट, आणि त्यांच्यापासून अपेक्षित असलेले रिझल्ट, यांच्या परस्पर संबंधांवरती मेटेरिओलॉजिकल मॉडेल डिपेंड असतं. बघा हे महत्त्वाचं वाक्य आहे. However, as these interrelationships with reference to the ocean and atmosphere never constant, मेटेरिओलॉजिकल मॉडेल नीड टू बी चेंज्ड कंटिन्युअसली. परंतु जे परस्पर संबंध असतात महासागराचे आणि ओशन म्हणजे सागराचे आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणाचे, ते सारखे बदलत असतात. त्याच्यामुळे मेटेरिओलॉजिकल मॉडेलसुद्धा कंटिन्युअसली त्या बदलत्या रिलेशनशिपच्या हिशोबाने काय करायला लागतात, सातत्याने बदलायला लागतात. त्याच्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नीड ऑफ ॲन अवर. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ए नीड ऑफ ॲन अवर म्हणजे काय, घनकचरा व्यवस्थापन, काळाची गरज. नीड ऑफ ॲन अवर म्हणजे काळाची गरज असा त्याचा अर्थ होतो. Now see here, what is meant by pollution? In which different ways do surroundings get polluted? Pollution means the existence of unwanted material in the atmosphere or in the surroundings which causes the harmful effect on the health is called as a pollution. In which ways do our surrounding gets polluted? Our surrounding gets polluted by three ways: by air pollution, soil pollution, water pollution, isn't it? Air pollution and mainly water pollution are the two types of the pollution by which our surroundings get polluted. ही डायग्राम दाखवलेली आहे. यांनी याच्यात सॉलिड वेस्ट दाखवलेलं आहे. बरोबर. हे बघा, हे सॉलिड वेस्ट आहे. इथे सॉलिड म्हणजे काय, द वेस्ट इज इन द फॉर्म ऑफ द सॉलिड स्टेट. मॅटरचे तीन टाईप्स आहेत ना, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. बरोबर. तिन्ही मॅटरच्या जे अनवॉन्टेड मॅटरचे जे तिन्ही स्वरूपातले अनवॉन्टेड मटेरियल असतात ते सराउंडिंगमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये जास्त व्हायला लागलं की त्याचं पोल्युशन व्हायला लागतं, ज्याच्यामुळे आपल्या हेल्थवर परिणाम होतो. बरोबर आहे की नाही. नाव फ्रॉम फॅक्टरीज अँड इंडस्ट्रीज अनवॉन्टेड गेसेस लाईक सल्फर डायऑक्साईड अँड सल्फर ट्रायऑक्साईड आर गिवन आउट. दे आर कॉझिंग एअर पोल्युशन. ओके. द इफ्लुएंट्स फ्रॉम द इंडस्ट्रीज आर डायरेक्टली लिव्ड इन टू द वॉटर. ओके.
ऑफ लेक्स अँड पॉन्ड्स अँड रिव्हर्स इट कॉजेस द वॉटर पोल्युशन. म्हणजे कारखान्यातून बाहेर पडणारं सांडपाणी हे काय होतं की पाण्यामध्ये सोडलं जातं. कोणत्या पाण्यामध्ये सोडलं जातं? नदी, नाली, तलाव. त्याच्यामुळे काय होतं की तिथे पाणी प्रदूषण म्हणजे वॉटर पोल्युशन होतं. बरोबर आहे की नाही? एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन. सॉईल पोल्युशन जे आहे ते जास्त केमिकल फर्टिलायझर्सचा उपयोग केल्यामुळे काय होतं, सॉईलची फर्टिलिटी कमी होते, त्याला सॉईल पोल्युशन असं म्हणतात. बघा पुढचं आहे, पण आपल्या सराउंडिंगमध्ये मेनली आपण एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशनचाच अभ्यास करतो. त्याच्यानंतर बघा what is the main difference what we see into two pictures alongside 9.2a and 9.2b. What should we do permanently maintain the conditions in the picture B. बघा आता इथे तुम्हाला दोन पिक्चर दिसत आहेत. हा फुटपाथ आहे बघा, या फुटपाथवर रस्त्याच्या कडेला कचरा पडलेला आहे. बरोबर, द वेस्ट इज स्प्रेड, स्पेशली सॉलिड वेस्ट इज स्प्रेड ऑन अ साइड ऑफ द रोड ऑन द फुटपाथ. दिस इज ए डायग्राम नंबर A. Okay, now what is in the diagram number B? In the diagram number B, if you will see, the footpath is totally clean on the side of the road. No single piece of waste paper you see on the footpath. Okay, in diagram B. So diagram A and B मधला फरक तुमच्या लक्षात आलेला आहे. Now see here. What should we do permanently to maintain the conditions seen in the picture B? Okay, the condition in picture B is very clean condition. To maintain such condition, we don't have to throw the garbage on the side of the road or on the road. We have to put the garbage in the dustbins itself. We should not throw it anywhere. We should not spit anywhere. Okay. Now see here, many waste materials are generated through the various daily human activities. बरंचसं जे वेस्ट मटेरियल आहे म्हणजे जो कचरा आहे तो दररोज मानवी कृतीतून निर्माण होत असतो. दिस इज कॉल्ड सॉलिड वेस्ट. याला काय म्हणतात? सॉलिड वेस्ट म्हणतात. आता बघा घरामध्ये जो कचरा निर्माण होतो तो फळांची सालं, टरफलं, त्याच्यानंतर म्हणजे लेफ्ट ओव्हर व्हेजिटेबल्स. बरोबर आहे की नाही? द कवर्स, द पील्स ऑफ द फ्रूट्स. ओके, तर हा कचरा असतो. आणि अन्य काय कचरा असतो. आणि शाळेमध्ये काय तुम्ही पेन्सिलीला टोक करतात किंवा फाटका कागदाचा तुकडा कचऱ्याच्या डब्यात टाकतात किंवा चॉकलेट बिस्किटचे रॅपर्स कचऱ्याच्या बाटलीत टाकतात. ऑफिस वेस्ट होतं, तो झाला शाळेतला कचरा. तर मग हे डेली ह्युमन ॲक्टिव्हिटीज ज्या होतात त्या डेली ह्युमन ॲक्टिव्हिटीजमधून काय होतं, त्या डेली ह्युमन ॲक्टिव्हिटीजमधून तो कचरा जनरेट. ओके, इफ दिस वेस्ट मटेरियल्स आर प्रॉपरली डिस्पोज्ड ऑफ, if these waste material are properly disposed of, they can be a valuable source of energy. आता हा जो कचरा आहे हा जर योग्य रीतीने डिस्पोज केला म्हणजे जर याचं व्यवस्थापन आपण केलं, इट कॅन बी अ व्हॅल्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. तो एक महत्त्वाचा असा काय आहे, ऊर्जेचा स्रोत बनू शकतो. म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट जर आपण योग्य रीतीने लावली तर कचरा हा सुद्धा काय होऊ शकतो, ऊर्जेचा एक स्रोत होऊ शकतो. See here, currently solid waste is a serious worldwide problem as it causes both water and soil pollution. बरोबर, आता काय आहे की गंभीररित्या जर जगभरात आपण पाहिलं तर काय होतं की घनकचरा हा ही एक गंभीर समस्या होऊन बसलेली आहे. बरोबर, सिरियस म्हणजे गंभीर समस्या होऊन बसते जगभरात आणि त्याची ती समस्या जगाला भोवते आहे. इट कॉजेस बोथ वॉटर अँड सॉईल पोल्युशन. त्याच्यामुळे पाणी प्रदूषण पण होतं, म्हणजे वॉटर पोल्युशन, आणि सॉईल पोल्युशन म्हणजे मृदा प्रदूषण म्हणजे मातीचं प्रदूषण पण होतं. बघा आता तुम्ही म्हणाल सर सॉईल पोल्युशन कसं काय होतं, वॉटर पोल्युशन आम्हाला माहिती आहे. सॉईल पोल्युशन होतं म्हणजे काय होतं की जे अनवॉन्टेड मटेरियल आहे सॉलिड वेस्टमधलं ते मातीमध्ये पुरलं जातं. बरोबर, इट गेट्स बरीड इन टू द सॉईल ड्यू टू विच व्हॉट हॅपन्स द फर्टिलिटी ऑफ द सॉईल डिक्रीजेस, द युजफुल मिनरल्स ऑफ द सॉइल्स आर गेटिंग रिड्यूस्ड. मातीमध्ये असलेले महत्त्वाची खनिजे कमी होतात आणि मातीची सुपीकता काय होते, कमी होते. दिस इज नथिंग बट द सॉईल पोल्युशन. त्याला काय म्हणतात, मृदा प्रदूषण असं म्हणतात. ओके, सॉलिड वेस्ट अनवॉन्टेड मटेरियल्स आर मिक्स्ड इन टू द सॉईल इन टू द लार्ज प्रपोर्शन दॅन द युजफुल मटेरियल. बरोबर, नको असलेले पदार्थ जे आहे ते उपयुक्त पदार्थांपेक्षा जास्त प्रमाणात मातीत मिसळले जातात. दिस इज कॉल्ड ॲज अ सॉईल पोल्युशन. त्याला मृदा प्रदूषण असं म्हणतात. बघा, सॉलिड वेस्ट इज ऑल्सो अ सिरियस प्रॉब्लेम फ्रॉम द पॉईंट ऑफ द व्ह्यू ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन
अँड हेल्थ. बरोबर आहे की नाही. म्हणजे सॉलिड वेस्ट म्हणजे काय? सॉलिड वेस्ट म्हणजे तुमचं जे हे आहे कचरा आहे, घनकचरा जो आहे तो वाढता घनकचरा हा सुद्धा तुमच्या कशावरती, आरोग्यावरती परिणाम करतो, तुमच्या आर्थिक विकासावरती वाढ करतो गंभीर स्वरूपात आणि पुन्हा वातावरणाचं सुद्धा काय होतं, वातावरणाचं सुद्धा डिग्रेडेशन म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. It has posed a serious threat to the nature and human habitat because of the air, water and soil pollution it causes. बरोबर, त्याच्यावरती सुद्धा गंभीर परिणाम होतो, निसर्गावर सुद्धा गंभीर परिणाम होतो, मानवी अधिवासावर सुद्धा याचा, ह्युमन हॅबिटेट म्हणजे अधिवास म्हणजे राहण्याचं ठिकाण, मानवी अधिवासावर सुद्धा याचा गंभीर परिणाम होतो बिकॉज ऑफ द एअर, वॉटर अँड सॉईल पोल्युशन. कशामुळे गंभीर परिणाम होतो? हवा प्रदूषण म्हणजे एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन म्हणजे जलप्रदूषण आणि सॉईल पोल्युशन म्हणजे मृदा प्रदूषण. या तिन्ही प्रदूषणांमुळे काय होतं की ह्युमन हॅबिटॅट, बरोबर, ह्युमन हॅबिटॅटवर त्याचा सुद्धा गंभीर परिणाम होतो. बघा इकडे लक्ष द्या मुलांनो. गार्बेज प्रोडक्शन पर डे म्हणजे एका दिवसाला निर्माण होणारा कचरा. तुम्हाला माहिती आहे का किती कचरा निर्माण होतो दररोज? सी हिअर. Solid waste generated in the main metro cities of the state is approximately as follows. Mumbai 5,000 tons, Pune 1,700 tons and Nagpur 900 tons. बरोबर आहे की नाही. मेट्रो सिटीज म्हणजे काय? मुंबई, पुणे, नागपूर अशासारखे जे मोठे मोठे सिटी आहेत त्याला मेट्रो सिटी म्हणतात. तिथे दररोजचा किती कचरा तयार होतो? तर मुंबईमध्ये 5,000 टन कचरा निर्माण होतो दररोज. पुण्यामध्ये 1,700 टन कचरा निर्माण होतो, तर नागपूरमध्ये 900 टन कचरा निर्माण होतो. Okay, on 26 July 2005, a serious flood calamity had been risen in Mumbai. बरोबर, 26 जुलै 2005 रोजी मुंबईमध्ये गंभीर स्वरूपाची काय झाली? फ्लड कॅलॅमिटी म्हणजे महापूर आला. इम्प्रॉपर सॉलिड मॅनेजमेंट वॉज वन ऑफ द मेन रिझन्स बिहाइंड द कॅलॅमिटी. बरोबर, इम्प्रॉपर सॉलिड मॅनेजमेंट म्हणजे काय? घनकचऱ्याचं व्यवस्थापन अयोग्य पद्धतीने होणं म्हणजे इम्प्रॉपर पद्धतीने होणं. यामुळे 26 जुलै 2005 रोजी महापूर आला होता, पूर आला होता. दस वी सी दॅट ॲक्युम्युलेशन ऑफ सॉलिड वेस्ट कॅन लीड टू वेरियस कॅलॅमिटीज. यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं की घनकचरा जर जास्त साचत राहिला तर नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. म्हणजे 26 जुलै 2005ला जो पूर आला होता, जी कंडिशन आली होती ती कंडिशन कशामुळे आली होती? तर ती कंडिशन घनकचऱ्याचं अयोग्य व्यवस्थापन केल्यामुळे आली होती. व्हॉट इज मेड बाय सॉलिड वेस्ट? The waste in the form of the solid state is called as the solid waste. It includes the peels of the fruits, vegetables, isn't it? Waste electronic materials, waste plastic materials, okay, pieces of the papers, etc., etc. What are the different things included in the solid waste? मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा इकडे लक्ष द्या. द डिफरंट थिंग्स म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक वेस्ट, खराब झालेले मोबाईल फोन, कॉम्प्युटर, बरोबर, इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू, प्लॅस्टिक वेस्ट, वेस्ट झालेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू, वेस्ट ग्लास, ओके, द पीसेस ऑफ वेस्ट पेपर्स एट्सेट्रा एट्सेट्रा. बघा, वी मेक यूज ऑफ मनी मटेरियल्स अँड आर्टिकल्स इन अवर डेली लाईफ. आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक आर्टिकल्स म्हणजे वस्तूचा वापर करत असतो आणि मटेरियल म्हणजे पदार्थांचा वापर करत असतात. दे आर ऑफ द डिफरंट काइंड्स, ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सम ऑफ देम आर रियुजेबल, त्याच्यातले काही जे असतात त्याचा रियूज होऊ शकतो. बट अदर्स हॅव टू बी डिस्कार्डेड, बट अदर्स हॅव टू बी डिस्कार्डेड. पण काहींचा काय केला जातो? काही वस्तू फेकल्या जातात. ओके, काही वस्तूंचा आणि पदार्थांचा आपण वापर करतो आणि काही वस्तू आणि पदार्थ फेकले जातात. हावेवर इफ दे आर नॉट प्रॉपरली डिस्पोज्ड ऑफ इट अफेक्ट्स एन्व्हायरमेंट ॲडव्हर्सली. परंतु त्या वस्तूंचा जर व्यवस्थित आपण डिस्पोज ऑफ नाही केल्या तर त्यांचा पर्यावरणावरती वाईट परिणाम होतो. हावेवर इफ दे आर नॉट डिस्पोज्ड ऑफ इट अफेक्ट्स एन्व्हायरमेंट ॲडव्हर्सली. त्याच्यानंतर बघा, मेक लिस्ट अँड डिस्कस. रीड द फॉलोइंग टेबल केअरफुली. व्हॉट डू यू नोटीस? आता इथे मुलांना कचऱ्याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. हा टेबल तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचा आहे आणि आज मी दिलेलं आहे ते सुद्धा मी म्हणजे वहीत लिहून काढायचं आहे. याच्यामध्ये हा टेबल तर आपण बघणारच आहोत, पण तुम्ही वहीत लिहून काढायचं आहे. क्लासिफिकेशन काय? डोमेस्टिक वेस्ट म्हणजे घरगुती कचरा,
त्याचा सोर्स म्हणजे कुठून तयार होतो तो, निर्मिती स्थान काय आहे, वेस्ट फूड, पेपर, प्लास्टिक बॅग्स, व्हेजिटेबल वेस्ट, फ्रूट स्किन्स और पील्स, ग्लास अँड शीट मेटल आर्टिकल्स एक्सेट्रा. बरोबर. तर या पद्धतीने तुम्हाला टेबल लिहून काढायचं आहे. आपण बघूया नंतरच्या पिरियडला. आज आपण इथे थांबूया. थँक्यू.